पहिलं तर गाडीत असं फाईल ठेवून घेतलो, कारण मला जायचं होतं कुपवाड महानगरपालिकेत जागेची कागद दाखवायला. तिथे जाऊन साहेबांना सगळी कागद दाखवल्यावर मी पण निघालो तिथं घराकडे. विश्रामबागच्या ब्रिजवर आलो आणि गाडी बरोबर लागली. मग काय पोलीस स्टेशन मधूनच गाडी पंपावर घातलो. तेल टाकल्यावर मी सावकाश घेतोय. मग काय गाडी पळवत 2 मिनिटात घराजवळ आलो. मम्मी पण बाहेरच बसलेली. मग तिला घेऊन डायरेक्ट मी आमच्या प्लॉटवर आलो. चक्कर मारून झाडं तर बघून यायचं म्हणलो, कारण महिना 1.5 महिना झाला आम्ही प्लॉटवर आलोच नव्हतो. या साईडला आबाळ पण लय आलं. जास्त वेळ न थांबता आम्ही पण निघालो. बापटमाळ्याजवळ मल्लोच्या गाडीवर आलो. मग तिथं मी आणि मम्मी काकू मिळून गोबी मंचूर खाऊन घेतलो. ही आण्याची मुलगी बघा किती गोंडच आहे. एवढीच आहे पण लय नकरा करते ही. कसला असते बघा की लय आवडते मला. हिच्याबरोबर थोडं खेळायचं आल्यावर मग पोरांजवळ गेलो. या सगळ्यांना घेऊन कॉफी प्यायला जायचं म्हणून तयार केलो. लोक ग्रीन सिग्नल वरनं पुढे गेलेत, पण आमच्या आयुष्याला लाल सिग्नल लागलेलंच आहे. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. एवढ्या लांब कॉफी प्यायला आलतो पण ते बंदच होतं. एक तर कॉफी भेटली नव्हती आणि त्याच्यातच घेण्याच्या गाडीचं तेल पण संपलं. कुठल्या मुहूर्तावर यांच्याबरोबर कॉफी प्यायला आलो काय माहित. जाऊ दे, पंपावर तेल टाकून म्हणून आलो, पण इथे याच्या टाकीचं लॉकच निघणं चालतं. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये?